महाविकास आघाडीतल्या जागा वाटपाचा गोंधळ कायम. ट्रायडेंट हॉटेलमध्ये होणार मवियाची बैठक. दक्षिण मध्य मुंबई, मुंबई उत्तर पश्चिम, सांगलीचा तिढा सुटणार का याकडे सर्वांचं लक्ष. सांगलीसाठी देशाचं पंतप्रधान पद घालवणार का? सांगलीवरून आवाज करू नका, संजय राऊतांचा काँग्रेसला इशारा. सहयोगी राहून पाठीत वार केला, संजय राऊतांनी खंजीर खोपसला. प्रकाश आंबेडकरांचा राऊतांवर आरोप. भाजप विरुद्ध शिवसेना युबीटी पक्षाचा सामना रंगणार. रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर नारायण राणे लढणार. सूत्रांची माहिती, भाजप विरुद्ध शिवसेना युबीटी पक्षाचा रंगणार सामना. थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद. शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांची यादी होणार जाहीर. पार्टी जोरांच्या घड्याळात 4:20 घड्याळ तीच वेळ नवी म्हणतात. राष्ट्रवादीच्या नव्या टॅगलाईनवरून रोहित पवारांची टीका. राणांचा प्रचार करण्याची वेळ येईल त्या दिवशी राजकारणातून संन्यास घेऊ. अभिजित अडसुळांचा लोकशाही मराठीशी बोलताना भाजपवर हल्लाबोल. नवनीत राणांचा पराभव करणारच, नवनीत राणांच्या उमेदवारीला बच्चू कडूंचा विरोध. धाराशिव लोकसभेवरून महायुतीत संभ्रम. लोकसभा जागेवर भाजपसह राष्ट्रवादीचा दावा. तानाजी सावंत, राणा, जगजितसिंह पाटील इच्छुक. अरविंद केजरीवालांच्या रिमाइंडवर सुनावणी. राऊज एव्हेन्यू कोर्टाने प्रकरणाचा निकाल ठेवला राखून. थोड्याच वेळात कोर्ट देणार निर्णय. विनोद पाटील शिवसेनेकडून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक. अंबादास दानवे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदत करतील, विनोद पाटलांनी व्यक्त केला विश्वास. मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या हातापायाला दुखापत. वळसे पाटलांवर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू. विजय शिवतारेंची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा. चर्चेनंतर शिवतारे बारामतीतून लढण्यावर ठाम का? आज पत्रकार परिषदेतून होणार स्पष्ट. शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हेंची किल्ले शिवनेरीवर भेट. दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना मात्र उधाण. रायगडमध्ये सुनील तटकरेंविरोधात शेकाप. आक्रमक सुनील तटकरेंची अपयशी खासदार म्हणून नोंद. जयंत पाटलांची तटकरेंवर टीका. शेकाप अपमानाचा बदला घेणार, जयंत पाटलांचा इशारा. वैभव गायकवाड यांना दिलासा नाहीच. उल्हासनगर गोळीबार प्रकरणी वैभव गायकवाडांना अटकपूर्व जामीन अर्ज कल्याण न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे वैभव गायकवाडला अटक होण्याची शक्यता. आमदार प्रणिती शिंदेंचे निवडणूक आयोगाला पत्र. पाणी पुरवठ्याच्या सामाजिक कामासाठी आचारसंहितेमधून मुभा द्या, पत्रातून मागणी. छत्तीसगड सीमेवर नक्षलवाद्यांसोबत चकमक. पोलिसांच्या सतर्कतेमुळे डाव उधळला. परभणी शहरासह जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली. जिल्ह्यात 40.2 डिग्री सेल्सिअसची नोंद. वाढत्या उन्हाचा नागरिकांना त्रास. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.